आज आपण अप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन हा टॉपिक पाहणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये वी हॅव डिस्कस द डिफरंट फिजिकल क्वांटिटी विच कम्स इन टू प्ले व्हेन वी स्टडी सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन अभ्यास करत असताना ज्या फिजिकल क्वांटिटी येतात लक्षात घ्या, त्यात लिनियर पण आहे फिजिकल क्वांटिटी आणि अँग्युलर पण आहे. मग आता लिनियर आणि अँग्युलर या दोनही क्वांटिटीचे रिलेशन मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितले होते. आज अँग्युलर क्वांटिटीचे कायनेमॅटिक इक्वेशन सांगतो. कायनेमॅटिक इक्वेशन्स फॉर अँग्युलर फिजिकल क्वांटिटी. कायनेमॅटिक इक्वेशन्स फॉर अँग्युलर फिजिकल क्वांटिटी आणि नंतर मग आपण अप्लिकेशनवरती येऊ. तर कायनेमॅटिक इक्वेशन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमध्ये आपण कायनेमॅटिक इक्वेशन स्टडी केलेले आहेत. तर जसे कायनेमॅटिक इक्वेशन लिनियर मोशन करता आहे तसेच आपण ते अँग्युलर मोशन करता सुद्धा अप्लाय करू शकतो. उदाहरणार्थ समजा पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन मी घेतलं, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन, v फायनल वेलॉसिटी, u इनिशियल वेलॉसिटी, a ॲक्सेलरेशन, t टाइम. याला मी कन्वर्ट करू शकतो अँग्युलर कायनेमॅटिक इक्वेशन. याचं अँग्युलर कायनेमॅटिक इक्वेशन काय होईल पहा. ओमेगा फायनल अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. फायनल अँग्युलर वेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन, टी टाइम. सेकंड दुसरं कायनेमॅटिक इक्वेशन, S इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. जसं याला अँग्युलरमध्ये कन्वर्ट केलं तसं याला सुद्धा अँग्युलरमध्ये कन्वर्ट करू. S लिनियर डिस्प्लेसमेंट कन्वर्ट करा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. U ओमेगा 0 टी प्लस हाफ एच्या ऐवजी अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन टी स्क्वेअर. झाले दोन कायनेमॅटिक इक्वेशन. थर्ड, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. कन्वर्ट करा, v च्या ऐवजी फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा स्क्वेअर, u च्या ऐवजी ओमेगा 0 स्क्वेअर इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, 2 टाइम्स a च्या ऐवजी अल्फा आणि s च्या ऐवजी थिटा. फोर्थ कायनेमॅटिक इक्वेशन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन n सेकंड, s इज इक्वल टू u प्लस a बाय 2 ट्वाइस n मायनस 1. याला सुद्धा आपण कन्वर्ट करू शकतो अँग्युलर क्वांटिटीमध्ये. एसएन च्या ऐवजी थिटा n. अँगल ट्रेस बाय बॉडी इन n सेकंड और अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन n सेकंड. u च्या ऐवजी ओमेगा 0 प्लस अल्फा बाय 2 हियर ट्वाइस n मायनस 1. n remains same because n represent second, number of second, nth second. आणखी फिफ्थ कायनेमॅटिक इक्वेशन, s इज इक्वल टू ॲव्हरेज वेलॉसिटी u प्लस v बाय 2 इंटू टी. कन्वर्ट करा अँग्युलर टर्ममध्ये. s च्या ऐवजी थिटा, u च्या ऐवजी ओमेगा 0 प्लस ओमेगा डिवायडेड बाय 2 into time. So all these are 5 kinematic equation, angular kinematic equation. आता पहा अप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. तर आज आपण दोन अप्लिकेशन डिस्कस करू. फर्स्ट अप्लिकेशन, व्हेकल मूव्हिंग ऑन कर्व्ड अनबँक रोड. कर्व्ड अनबँक रोड. आता असं कन्सिडर करा की समजा एक व्हेकल 4 व्हीलर और 2 व्हीलर इट इज मूव्हिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. अशा सर्क्युलर ट्रॅकवरती ते मूव्ह होते. हॅव्हिंग पर्टिक्युलर रेडियस ऑफ कर्वेचर मी आर कन्सिडर करतो आणि हा त्या सर्क्युलर ट्रॅकचा सेंटर आहे सी. इथे व्हेकल, दीज आर द व्हील्स ऑफ व्हेकल. या व्हेकलचा मास समजा m आहे and it is moving with particular velocity v.
पर्टिक्युलर वेलॉसिटी व्हीने ती जाते असे. मग आता या कर्व ट्रॅकवरती मूव्ह होत असताना दिस इज अ पार्शियल सर्क्युलर मोशन अँड वी नो दॅट फॉर एनी सक्सेसफुल सर्क्युलर मोशन द रियल फोर्स नेसेसरी फोर्स इट इज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या व्हेकलवरती सेंट्रिपिटल फोर्स जर ॲक्ट झाला तरच अशा प्रकारचं मोशन होऊ शकते. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स झाला पाहिजे. कंडिशन हा सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स झाला पाहिजे. मग कोणत्या फोर्सने हा बॅलन्स होईल तर हे व्हेकल ज्या वेळेला असं मूव्ह होते किंवा असं मूव्ह होते या बाजूला, तर असं मूव्ह होत असताना टायर या व्हेकलचे टायर आणि रोड सरफेस याच्यामध्ये फ्रिक्शन होईल. बरोबर आहे. आणि हे फ्रिक्शन या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करेल. बरोबर आहे. फ्रिक्शन विल बॅलन्स सेंट्रिपिटल फोर्स. आता याच्या व्यतिरिक्त आणखी या व्हेकलवरती कोणते कोणते फोर्स ॲक्ट, पहिले दोन फोर्स तर झाले. एक झाला सेंट्रिपिटल फोर्स विच इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर इन दिस वे. दुसरा झाला फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड सरफेस, याच्यामधला फ्रिक्शनल फोर्स. या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी या व्हेकलवरती कोणता फोर्स ॲक्ट होत असेल तर वेट विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन mg. आणि वेटच्या व्यतिरिक्त नॉर्मल रिॲक्शन विच इज ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन. तर लक्षात घ्या हा अनबँक रोड आहे. अनबँक म्हणजे एकदम हा सरफेस होरिझॉन्टल आहे, तिथे कोणतंच इन्क्लिनेशन नाही आहे. आणि इन्क्लिनेशन नसल्यामुळे सरफेस एकदम होरिझॉन्टल असल्यामुळे वेट इट इज एक्झॅक्टली बॅलन्स बाय नॉर्मल रिॲक्शन. वेट इज बॅलन्स बाय नॉर्मल रिॲक्शन. आता पुढे सिलेबसमध्ये येईल की जर हा रस्ता बँक असेल म्हणजे याच्यावरती इन्क्लिनेशन असेल तर मग काय होईल. पण सध्या आपल्याला तो विचार करण्याची गरज नाही, कारण रस्ता कसा आहे अनबँक, सरफेस एकदम होरिझॉन्टल आहे. नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स बाय वेट. आता राहिला प्रश्न फक्त कोणता, सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स बाय फ्रिक्शनल फोर्स. मग सगळ्यात पहिले ही कंडिशन मी इथे लिहून घेतो. सेंट्रिपिटल फोर्स which is acting on this vehicle, it is balanced by frictional force. फ्रिक्शनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एकतर एम आर ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो आपण किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मागच्या लेक्चरमध्ये हे दोन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले आहे. सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. लिनियर वेलॉसिटीच्या टर्ममध्ये सांगायचं असेल तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि अँग्युलर वेलॉसिटीच्या टर्ममध्ये सांगायचं असेल तर एम आर ओमेगा स्क्वेअर. फ्रिक्शनल फोर्स वी नो दॅट दिस फ्रिक्शनल फोर्स Fs it is directly proportional to normal reaction and Fs ही प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो आपण इथे कॉन्स्टंट घेतो म्यू एस इंटू एन. फ्रिक्शनल फोर्स म्यू एस इंटू एन. इथे फ्रिक्शनल फोर्स स्टॅटिक कन्सिडर केला तरी चालेल किंवा कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला तरी चालेल. तर आपल्याला मॅक्झिमम स्पीड लिमिट काढायची असेल तर स्टॅटिक कन्सिडर करायचं. मॅक्झिमम स्पीड लिमिट तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्यू एस इंटू एन. And what is n? Normal reaction. Normal reaction is balanced by weight mg. So mv square upon r is equal to mu s mg. Ha m cancel. What do we get? V square is equal to mu s rg. Therefore v is equal to under root mu s r g. This is the maximum speed with which that vehicle can move on the curved road. हे दुसरं ॲप्लिकेशन डेथवेल, याला आपण हिंदीमध्ये मौत का कुआ म्हणतो. हे पाहिलं असेल तुम्ही बऱ्याच वेळेला. तर समजा दिस इज अ सिलेंड्रिकल वेल and here vehicle is moving with particular speed.
आता लक्षात घ्या, ज्या वेळेला हे व्हेकल इथे मूव्ह होईल, ॲट दॅट टाइम द नॉर्मल रिॲक्शन इट इज गिव्हन बाय द वॉल ऑफ दिस सिलेंडर टुवर्ड्स द ॲक्सिस. या सिलेंडरचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसकडे अशी नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होईल, अशी ॲक्ट होईल. नॉर्मल रिॲक्शन इज गिव्हन बाय द वॉल ऑफ सिलेंडर ऑन द व्हेकल टुवर्ड्स द ॲक्सिस. आणि हे व्हेकल असं मूव्ह होते इन दिस वे. मग असं मूव्ह होत असताना याचं जे वेट आहे इट इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हिअर वेट इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन mg. अँड धिस वेट इट इज बॅलन्स बाय द फ्रिक्शन. या वेटला बॅलन्स करण्याचा कोणता फोर्स प्रयत्न करेल तर फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतो. म्हणजे ॲक्च्युली इट इज इन द टायर्स ऑफ दिस व्हेकल अँड द सरफेस, वॉल सरफेस. मग हा झाला फ्रिक्शनल फोर्स. मागच्या ॲप्लिकेशनच्या कंडिशन आणि या ॲप्लिकेशनच्या कंडिशन आता वेगळ्या आहेत. मागच्या ॲप्लिकेशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स, इथे लिहितो मी, सेंट्रिपिटल फोर्स इट इज बॅलन्स बाय फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड द टायर. पण इथे सेंट्रिपिटल फोर्स इट इज बॅलन्स बाय नॉर्मल रिॲक्शन. म्हणून या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला असं लिहावं लागेल, सेंट्रिपिटल फोर्स, डायग्रामकडे पहा तेव्हा समजेल ते, सेंट्रिपिटल फोर्स इट इज बॅलन्स बाय नॉर्मल रिॲक्शन. and normal reaction is nothing but weight. Centripetal force is balanced by normal reaction. Centripetal force ला मी लिहितो mv स्क्वेअर अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो आपण, इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन. दिस इज इक्वेशन 1. नंबर 2, आणखी राहिलेले दोन फोर्सेस कोणते? वेट. नाउ वेट इज बॅलन्स बाय फ्रिक्शनल फोर्स. सो frictional force it is balanced by the weight of vehicle. weight म्हणजे mg. frictional force fs it is balanced by mg. equation 2. किंवा याला मी असे लिहू शकतो mg is equal to fs. mg is equal to fs. हे याच्याकरता लिहिलं कारण आपण या दोघांना डिवाइड करू आणि त्याच्यावरून मी फाइंड आउट करू शकतो. We know that frictional force is directly proportional to normal reaction. Therefore, Fs is equal to mu into n, means Fs upon n is equal to mu. Or n upon Fs is equal to 1 upon mu. n upon Fs is equal to 1 upon mu. मग या n ला जर मी Fs ने डिवाइड केलं आणि mv स्क्वेअर अपॉन r ला mg ने डिवाइड केलं तर हा m कॅन्सल होईल. सो equation 1 divided by equation 2, what do we get? m cancel, v square upon rg is equal to n by fs. आणि n by fs म्हणजे काय? 1 by mu. so v square upon rg is equal to 1 upon mu. therefore v square is equal to rg upon mu, that is v is equal to square root of rg upon mu. केअरफुली पहा, फॉर्म्युले एकदम वेगवेगळे आलेले दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये. अगोदरच्या केसमध्ये जिथे सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स बाय फ्रिक्शनल फोर्स, इथे फॉर्म्युला मिळाला आपल्याला v इज इक्वल टू अंडर रूट म्यू rg. v इज इक्वल टू अंडर रूट म्यू rg. म्यू एस लिहिलं तरी चालेल. आणि इथे फॉर्म्युला मिळाला तुम्हाला v इज इक्वल टू अंडर रूट rg अपॉन म्यू. सो दीज आर टू डिफरंट अप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. याच्या पुढे आपण बँकिंग ऑफ रोड नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.